झोपा? अरे वासाड्या, जिथं वाजवायची गरज असते तिथं झोपा काढतोस. लोक तिकडे बरोबर वाजवतो. मी निवडणुकीत हरलेला उमेदवार आहे, काय समजलं? काय आहे, जे मत द्यायला लोक जात होते ना ते मला येऊन येऊन सांगित होते, मर्यानू आम्ही तुम्हालाच मत दिलेलं आहे. अरे वसाड्यानू, तुम्ही जर मलाच मत द्यायला व्हाय महा झालं कसा? एवढी कमी मत मला कशी मिळाली रे? हा, मी पडलो कसा? पण ते लोकांचं जाऊ दे, लोक काही लोक असतात का नाही, काय समजलं? माझ्या घरात 9 मतदार आहेत. एकूण किती मला मतं पडली असती गेस करा? किती? फक्त 6. 3 मतं घरातली फुटली. आता काय बोलणार सांगा ना? तुम्हाला सांगतो ना, ह्या दुनियेत काय खरं नाही. चला 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 चला, मिरवणूक आली. चला चला पहिले. तू काय डोक्यावर परिणाम झालाय काय? काय झालं? अरे तुझा नवरा पडलाय ना निवडणुकीत. आता कोणाच्या मिरवणुकीला चाललेली आहेस तू? म्हणजे तुम्हाला माहितीच नाहीये का? काय? अहो असं काय करता? आपल्या एरियातले भाऊ आमचे भाऊ कोण आमचे भाऊ? प्रसाद खांडेकर भाऊ. माहिती आहे तो. हा, ते जितले. त्यांची मिरवणूक आहे. त्यांना बाबाला चालली आहे मी. अच्छा, वावाला चालली आहेस तू? तुम्हाला माहितीये काय? ज्या सवासण्या बायका त्यांना वबालतील त्यांना ती एक साडी आणि 500 रुपये देणार आहेत. हो, इकडे या. काय? तुम्ही माझ्या बरोबर चला. साडी गोंडाळा, डोक्यावर ना असा पदर घ्या, कोणी ओळखणार नाही तुम्हाला. ऐका ऐका, त्याला ववाळा. ते साडी देतील ती मला द्या, 500 रुपये तुम्ही ठेवून घ्या. ज्या माणसासमोर मी हरलो त्याला वावाला येऊ तिकडे मी? ते पण साडी आणि चोली नेसून असा पदर डोक्यावर घेऊन? तुला काय लाज लज्जा शरम हाय का? सगळीच भाजून घाललीस. तू बाई नाही आहेस, कायदाशीर आहेस, कायदाशीर. आपल्या घरातली 3 मतं फुटली, त्याच्यात तू आहेस? खरं सांग. इकडे बघ, इकडे बघ. मला आज वाटते इकडे बघ, इकडे बघ. तू फुटलेस, फुटी राहीस तू. नाही काही नाही, खरं सांग. जेव्हा काय झालं की लगेच माझ्यावर हात उघडते. काय केलं नाही तुमच्यासाठी? हो, माझ्यासाठी काय केलंस तू? गेला महिनाभर प्रचार करते मी आणि पिंट्या. पिंट्या लोकांकडे जाऊन जाऊन सांगतोय, काय? पोपटाला मत द्या, पोपटाला मत द्या, पोपटाला मत द्या. कोणाला मत द्या? पोपटाला मत द्या. अगं वासाडे, अगं माझी निशाणी पोपट नव्हती. होय काय? अगं डुक्कर होती ना. डुकराला तू विसरलीस? अरे देवा देवा देवा, बघा बघा. अरे माझ्या बायकोला आणि माझ्या पोरग्यालाच माझी निशाणी माहिती नाही, टाक्या लोकांना कशी माहिती पडेल? अगं बाई, असं झालं काय? अगं बाई, मोठी विद्वानासारखे बोलू नको. वासाडे, तुला पोपट आणि डुकर याच्यातला अजिबात फरक कळत नाही? पोपटाला चोच असते, डुकराला नसते. पोपट उडतो, डुकर उडत नाही. डुकर असा चिखलात लोळतो, पोपट लोळत नाही. पोपट मिरची खातो, डुकर सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तूच गेली होतीस ना माझी निशाणी आणायला. जिथं डुकराचं निशाण आणलंस ना तिथं सगळा गोंधळ झालेला आहे. माझे काही चूक झालेली नाही. तुझी नाही. मी तिथं गेले होते तेव्हा सगळ्या निशाणा संपलेल्या होत्या. मोर आणि डुक्कर एवढे 2च शिल्लक होते. मग मोर घ्यायचाच ना. अहो, मोर चालला असता का तुम्हाला? शोभला असता का? त्याला पिसारा असतो. मग डुकर शोभतो काय मला? शोभतो. काय शोभतो? हे बघ, सकाळी तुम्ही उठता, अशा बु करून चूळ भरता, त्यावेळी एकदम डुकरासारखे दिसता. काय बोलू का? काही बोलू का? तोंड तिकडे करा, तोंड तिकडे करा, वटाचा चंबू करा आणि डुरुक डुरुक असा आवाज काढा. दिसते की नाही डुक्कर? स्वतःच्या नवरा डुक्कर बोलतेस? बरं, त्या खांडेकरची निशाणी काय आहे? राजहंस. ते बरं तुला कळतंय बरोबर. राजहंस आहे, राजहंस आहे तो. पोट फुटलेला बदक वाटतो असा, काला तुरा असेल असा प्याचलेला बदक वाटतो वासाडा. खबरदार, खबरदार. भाऊंना काही बोलला तर मला चालणार नाही. मी त्यांच्या पक्षात आहे आता. हो का? अगं एवढी जर निष्ठा ना माझ्या बरोबर तू ठेवली असतीस ना तर मी एवढ्या जिंकलो असतो. आणि माझे कार्यकर्ते केवढे दलिंदर हो.
त्यात माझी निशाणी डुक्कर. काय घोषणा देत होतं मिरवणूक काय सांगू. ताई माई अक्का डुकरावर मारा शिक्का. अरे येऊन येऊन येणार कोण डुकराशिवाय आहेच कोण. अरे बघतोच काय रागानं डुरकाली फोडली डुकरानं. डुरकाली या घोषणा मग डुरकाळी बरोबरच आहे. वाघाची ते डरकाळी आणि डुकराची डुरकाळी. त्याच्यापेक्षा असं म्हणायचं ना प्रभाकर मोरेना मत द्या आणि डुकराचं बटन दाबा. डुकराचं बटन नाही डुकराचं मटन असतंय. हे चिचुंद्रे फालतूगिरी करू नका कानपाड फोडी तुझा. आलास तू मोरे काय चालून राहिलं तुमच्या. काही नाही दोघांमध्ये आम्ही स्किट करताय. तू कशाला मध्ये आला. ए बघ ए बाबा काय आहे एक तर मी निवडणुकीत पडलोय. मला उचलून परत आपटू नको. तुम्हाला उचलून आपटलंच पाहिजे. अरे महापौरांनी तुमच्यासाठी पथनाट्याचे 100 प्रयोग केले ना. तुम्ही काय म्हटले होते जितलो रे जितलो केला काही पैसे देतो. तुम्ही तर उताने पडले ना हो. मला माझे पैसे द्या काही बी करा मला पैसे द्या. कसली थुकरट तुमची पथनाट्य. लाज वाटत नाही तुला पैसे मागला वसा ठेव काय. ए वसाड्या कुठं पथनाट्य केलीस तुम्हाला सांगतो. गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य करतात का नाही मला सांगा. यानं कुठं केलं नव्हतं माहिती आहे. त्याचा फोटो पण मला पाठवला नव्हते. हा कचरा कुंडीच ना कचरा कुंडी तिथं ह्यानं पथनाट्य सादर केला. 9 जण पथनाट्य करणार आणि 3 डुकरं ह्यांना बघायला. त्यांचं पथनाट्य बघतायत ते काय टाळ्या वाजवणार आहेत काही डुकरं ती का मला मत देणार आहेत. अरे वसाड्या जागा तरी नीट शोधायची. तुला पैसे मिळणार नाही तू आपल्या इथं निघून जा. मला पैसे दे रे बा. काय बघ मी बोललो ना माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे दे रे. हे बघा अंगाला हात लावू नको. पैसे दे रे. तुला भारी तुला भारी ऐक राजा तुला पैसे देतो पैसे देतो देतो मारायची काही गरज आहे काय. देतो ना म्हटलं ऐकत नाही ना तू तसा. गप्पा बस तू द्या ना मग. बघितलं आता तू काय शिल्लक राहत नाही वासाड्या. ग बाय माझ्याशी सत्याचे पांढरी सत्याची पांढरी कशाची सत्याची पांढरी. डोळे पांढरे करून टाकेन रे मी. काही शरम आहे का रे तुला. कसली आता प्रत्येक वेळा लिंबू काढतो का रे तू. प्रत्येक स्किट मध्ये लिंबू. अरे तुम्ही बाय ना लिंबू मारा थांब तुझ्या लिंबू. मिरवणूक आली उठा 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 उठा. मिरवणूक आली. तुम्हाला पैसे पाहिजे का नाही. पैसे पाहिजे की नाही. अहो निदान ह्याचे पैसे देण्यासाठी तरी पैसे पाहिजे की नाही. चला साडी नेसा आणि भाऊ नवा वळा थांबा. साडी नेसतो. अरे बाबा मी उमेदवार साडी ऐका ना ए बाबा अरे मी उमेदवार आहे निवडणुकीत मी उभा राहिलो पडलो असो म्हणून काय झालं. डोक्यानं घ्या पदर आणि भाऊ नवा वळा. आता निवडणूक आहे. चला चला झाली मस्त बाई झाली. चला चला या इकडे या. कोण आला रे कोण आला. अरे बघतोस काय लावलाय वागानं. लावलाय वागानं. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे थांबा रे थांबा. वहिनी मी तुमच्या नवऱ्याला असा तोंडावर आपटून हरवला तरी तुम्ही मला ओवाळताय. वहिनी तुम्ही महान आहात. तुम्ही महान आहात. ए साडी कुठे रे. वहिनी हे घ्या. थँक्यू. हे घ्या वहिनी. बघू बाई. ह्या बाई कोण. शेजारी राहतात आमच्या. हे का लईच लाजरा बुजरा दिसताय. बाई जरा मुखडा दाखवा की. नाही मला लाज वाटते. हा लाज वाटते. ठीक आहे ओवाळा चला. बाबा नेट बाई बाई आम्ही जितलो आनंद नाही झाला का. झाला ना.
बाई आमच्या विजया प्रित्यर्थ एखादा नाच होऊन जाऊ द्या की. नाही बाई मला नाही नाचत, मला नाचता येतच नाही. नाचता नाही येत. बहिणी बाई आम्हाला नाराज करतायत. मी सांगतो गुच्चप नाच, गुच्चप नाच ना. अगं शालू झोका दे ग मैना, झोका दे ग मैना. काय करते ग? आता तूच म्हटलास ना गुपचूप नाच म्हणून तसं नाच. मोकळं नाचो, साहेबांसाठी नाच. अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीचा मैना, उघडी नाही आणली रुसलीचा मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. मोरे पदर काढा, नाही मोरे पदर काढा. अरे नाही. अहो, पदर काढा म्हटलं ना. बघा रे बघा. अरे माझ्यासमोर हरलेला उमेदवार माझ्याच मिरवणुकीत साडी नेसून नाचतोय. अरे वासाड्या, माझी होती नव्हती तेवढी सगळी लाज माझी उतरवली होणार रे तुम्ही. वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. मोरे हे घ्या 500 रुपये. नको आहे तुम्हाला. सुहास, सुहास, सुहू, माय डार्लिंग. ओहो काय आहे? अगं आधी बाहेर तरी ये. कशाला? अगं ये बघ आज तुझ्यासाठी काय आणलंय तर. काय आणलंय? सवत आणलंय तुला. हो काय मस्करी करताय का माझी? नाही तुम्हाला काय अक्कल आहे का? नाही भंगच केली. भंकस केली. आणि अशी कशी सवत आणीन तू असताना. भंगच देवा शपथ भंगच. म्हणजे मी नसताना आणणार का सवत? भाई असं कसं गंमत केली का तुझी? गंमत केली माझी. नाही लोक म्हणतात तुम्हाला पारस म्हणे पारस म्हणे, पण खरं सांगू का मला माझ्या सागर गोट्यानं खूप विश्वास आहे. असं कधी करणारच नाही तुम्ही. कशाला बोंबलत होता पण? बस काय एवढं आज? परवा माझ्याशी तू भांडलीस लग्न झाल्यापासून मला काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून. नाहीच आणलेलं आहे. जल्ली कसली हाऊस नाही नि मौज नाही. नाहीच केलेली कधी. रात्रभर रुसून बसली होतीस कोपऱ्यात. नेमकी रात्रीच बसली रुसून बसली होतीस का नाही म्हणा. पण बघ मी लय विचार केला. म्हटलं आतापर्यंत मी बायकोची इच्छा कधीच पूर्ण केलेली नाही. काय समजलीस? म्हणून काय केलं माहितीये? काय? अर्धा पगार खर्च करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे मी. काय तुम्ही पण असे आहात ना? काय? पण त्या दिवशी काय असं नाही का बाबा? म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, असं टाइमपास म्हणून रागवले होते तुमच्यावर. म्हणजे टाइमपास? खोटं कुठं होतं सगळं. हो काय? लगेच एवढं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती. तुम्ही पण असे आहात ना, जा बाई आण नाही. गरज नाही कशी? एवढं पण मी तुझ्यासाठी करू शकत नाही का? काय ग माझी सुवासिनी. आता लाजू नको. बघ काय आणलंय गिफ्ट तुला. ए बघ काय आणलंय गिफ्ट तुझ्यासाठी. साडी. ए बघ कशी दिसते. एक मिनिट. दिले नेसलीस पण. ही साडी आहे की आणि ही साडी आहे. या दोन्ही साड्या सेमच आहेत. नाही पण जरा रंग वेगळा आहे का नाही बघतो. काय रंग वेगळा नाहीये. किनार बघ ना कशी. किनार बिनार काही वेगळे नाही. तुम्ही सेम टू सेम साडी आणलेली आहे. जरा बघ ना पोत बघ. काय पोत बीत सगळं सारखं आहे. काय हो तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही आहे का जरा पण? आपण काय आणायचं काय नाही काहीच कळत नाही का तुम्हाला? केवढ्याला आणले ही? ते 3000. 3000 म्हणजे सेल मध्ये भेटली ती. वास्तविक ना 5000 रुपयाला होती साडी. देवा शपथ. हो तुम्हाला माहितीये का ही जी साडी आहे ना ती मी दादरून 500 रुपयाला आणली आहे.
मोजली आणि त्या साडीचे तुम्ही 3000 मोजले. नाही नाही तू बघ म्हणजे ही तुझी डुप्लिकेट दिसते आणि ही बघ किती ओरिजिनल दिसते बघ ना. काय डुप्लिकेट बिप्लिकेट नाही, सगळं सेमच आणलेलं आहे. तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही ना, ते कबूल करा. नाही तरी आई लग्न करताना मला सांगत होती. म्हणजे आईचं लग्न झालं तेव्हा तू झाली होतीस. चेहरा तर वडिलांसारखा दिसतो. आई लग्न करताना म्हणजे मी लग्न करताना आई मला सांगत होती एवढ्यात लग्न करू नको, विचार कर विचार कर. पण मला घाई झाली होती ना तुमच्याशी लग्न करायची. जाऊ दे ना काय जाऊ दे ना. जाऊ दे हो माहितीच मोठे राग आणली ना एवढी प्रेमाने साडी. शेम टू शेम. शेम टू शेम. आणि काय मी तुला कधीच साडीत बघितली नाही ना. नाही नाही कसं ना तुला नेहमी गाऊन मध्ये बघतो ना. रात्री मी उशिरा येतो ना घरी तेव्हा गाऊन वर बघतो का नाही. आणि साडी तू बाजारात जातानाच नेसतेस का एवढं काय. ते काय तुम्ही साडी बदलून आणा. नाही त्याच अटीवर आणले. म्हणजे त्याने 2000चा लॉस झेललेला आहे ना साडीवर. अहो त्याने नाही तुम्ही झेललाय लॉस. तुम्हाला कळतंय का त्याने फसवलंय तुम्हाला. असू दे आज नाही होणार ते. तू ना उगाच रागवू नको. मूड माझा घालू नको. एवढं सगळं प्रेमाने आणलं तर उगाच रागवत बसलेस. एक काम कर जा आपल्यासाठी गरम गरम सूप बनव. आज बाउल मधनं सूप पिऊया आपण. 1 चमचा सूप तू मला भरव, 1 चमचा सूप मी तुला भरवणार. फालतूगिरी काय सूपच काय काढलंय मध्ये. फालतूगिरी कसली अगं मी म्हणजे बाऊल आणलाय ना त्याच्यातनं पिऊया ना. तुला काय बाऊल आणलंय म्हणजे. बाऊल चल दाखवतो. बाऊल बघ या बाउल मधनं आपण सूप प्यायचा. याच्यात नाही हे कशाला सांडलं वाट होती त्यातनं नको. नाही नाही अगं अनब्रेकेबल आहे. खाली आपण तरी फुटत नाही काय समजलीस. बघायचं आहे हा बघ. अनब्रेकेबल नाही नाही ते जोरात आपटलं म्हणून फुटलं. नाही तर फुटलं नसतं देवाची शपथ. अनब्रेकेबल आहे ना त्यांना देतानाच अनब्रेकेबल दिलं. तर आपण दुसरं बघू. बघ तुला सांगतो गॅरंटी आहे याची. हे बघ हा बघा हा बघा. नको असं नको जोरात आपण म्हणून फुटला. आता फुटतं काय बघूया. काय अनब्रेकेबल आहे ना. दोन्ही फुटले. आईला सगळंच फुटलेलं आहेत की काय. नाही तसं ना. एक मिनिट किती पैसे दिले याला. 150 खरं सांगा. 500. खरं सांगा. 1500 रुपये. 1500 रुपये. सॉरी. हो त्यातलं तुम्ही 1000 रुपये फुकट घालवले फोडले तुम्ही. आणि या एवढी अशा पावला तुम्ही 500 रुपये दिले. नाही ते काय करायचं आता या माणसाचं. नाही तो बघ उगाच चिडू नको. बघा तुम्हाला काय वाटतं आपले काय श्रीमंती उतू चालले बाउल मधून आपल्याला सूप प्यायला. 2 दिवसाच्या भाज्या त्या गरम 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 करून खातोय आपण. आणि कशाला बाउल आणायचे. रागाव नको. माझ्यासाठी गिफ्ट आणतायत. अर्धा पगार खर्च झालाय. हो अर्धा पगार शिल्लक असेल ना. हातावर ठेवा चला. नाही असू दे माझ्याकडे. नको माझ्याकडे द्या. असू जरा खिशात जरा बरं वाटत. नाही खिशात बरं वाटलं तरी माझ्या हातावर ठेवलंय जास्ती मला बरं वाटेल. ठेवा. ते द्यायलाच पाहिजे म्हणजे द्या. काय काय लोक असतात नाही बघ. मग बाऊल दिला एका प्रकारे मला फसवलं नसतं. विषय नाही बदलायचा. नाही विषय बदल. हातावर ठेवा. नाही ते नाही आहेत माझ्याकडे. नाहीत म्हणजे कुठं खर्च केले. नाही काय आणलं. कस्तुरी आणले. कस्तुरी केवढ्याला घेतली. नाही केवढ्याला दिली. म्हणजे दोस्तांना दिला. कळलं. मित्र आहे ना माझा. तुला सांगतो माझा मित्र आहे ना तो जंगलात गेला आणि हरणाला रिक्वेस्ट केला. तेव्हा कुठे एवढी कस्तुरी मिळालेली आहे. जंगलात जाऊन हरणाला रिक्वेस्ट करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. आपल्यासारख्याचं काम नाहीच आहे. तो म्हणून त्यांना आणलं का नाही. पण केवढ्याला दिली. तेच 5000ला. स्वस्तात आहे ती. लय महाग असते. खरंच आहे स्वस्तात. अगो काय सांगू तुला गंमत. त्याने मला नुसत्याची डबी उघडून दाखवला ना. सगळी लोक माझ्याकडे टकामका बघत होती माहिती आहे. एवढा घमघमाट. एवढा. हो अगं 10 अत्तराच्या बाटल्या जरी फोडल्या ना तरी झक मारेल ह्याच्या समोर वास. एवढा सुगंध येतो त्याचा. तुला सांगतो बघ तू चिमूटभर ना अंगाला फक्त लावून बघ. 2 दिवस अशी घासून पुसून आंघोळ कर. वासच जाणार नाही माहितीये तुला. खरं सांगता. लोक ना तुझ्याकडे टकामका बघत बसतील. माझ्याकडे घायाल होतील वासामुळे. म्हणजे वास ना सुगंध बघून एवढे आणले तर. नाही म्हटलं आवडतंय की नाही आवडणार. आपला संसार सुगंधी होईल का ना त्याच्यामुळे म्हणून तो आणलेला आहे. मस्त घे बघ ना. वास घेऊन बघ.
असलीच आहे ते, असलीच आहे. असली नाही तपकी राहते. पण वसाडा मला वास घेऊन बघा. अगं कस्तुरी म्हणाला मला तो. कस्तुरी नाकाला कस्तुरी व्हायला लागला. गंडवला ना वासाड्यान मला. गंडवले म्हणजे तुम्हाला ना व्यवहार ज्ञान नावाची काही चीज असणार ठेवायचं ती. चालले होते मला गिफ्ट घ्यायला. अख्खा पगार खर्च केला. 10च्या 10,000 रुपये खर्च केलाय. महिन्याला खायचं काय आता? आता एक काम करा, महिनाभर तुम्ही गिळू नका, मी पण गिळत नाही, फक्त पाणी पिऊन राहू दोघ जण. कळलं ना? अक्कल शून्य कुठले. मी आहे म्हणून तुमचा संसार चालला. दुसरी एखादी असते तर गेली असती पळून. पैसे खर्च करतात आणि काय आणलंय? 30 साडी आणली आणि हे फुटके बाऊल. ते एक काम करायचं, काय आता सगळा अनब्रेकेबल बाऊल आहेत नाही ते पडलेले, ते गोळा करायचं झाडून. पटकन झाडू मारायचा. कोणी मी? मग कोणी मी? मी झाडून काढायचं. तुला सांगतो प्लास्टिकची झाडू पण देत होता. आता पटकन करा. झाडून काढा. चला ते, तिकडनं करा. हे घ्या, तिकडनं. अगं शालू सेल लावलाय महिना, शालू सेल लावलाय महिना, 300 रुपये तुला हवं ते घे महिना, 300 रुपयात हा हवं ते घे महिना, शालू सेल लावलाय महिना, शालू सेल लावलाय महिना. एक क्वालिटी बाल पटकन घ्या. लॉट असेल रस्ते का माल स्वस्त में, रस्ते का माल स्वस्त. ओ सोनाली मॅडम घ्या ना जरा माल घ्या. मस्त क्वालिटी उत्तम आहे. नको आहे माझ्याकडे. अहो सही क्वालिटी आहे. हवं तर सही मॅडमला विचारा. हो चांगला माल आहे का? हो मॅडम हो घ्या. नाही म्हणू नका हो प्लीज. म्हणजे भवनी तरी करा का नाही. काय आहे माझ्या स्टॉलचा एखादा फ्रॉक तुम्ही घालून मार्केटमध्ये फिरली ना तर लोक म्हणतील ही बघा केवढी श्रीमंत बाई आहे. प्रभाकरच्या स्टॉलवरचा फ्रॉक घातला नाही. हो घ्या ना. नाही म्हणू नको. हो घ्या ना. नाही नको. नको काय घ्या ना. सॉरी. बघा असं आहे. असो आता एका त्याच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम, त्याला आपण तरी काय करणार? काय बरोबर आहे का नाही मला सांगा. आहे का नाही? नाही पण तिचं बरोबर आहे. सोनाली असे स्टॉलवरचे कपडे नाही वापरत. मग तुम्ही घ्या ना. नाही मी पण नाही वापरत. मग मध्ये मध्ये कशाला बोलता भाई? ओ सई मॅडम तुम्ही तरी प्लीज घ्या ना. म्हणजे जर भवनी तर करा प्लीज. नाईस क्लोथ the cloth is very important for fertilizer. It's giving for something is wrong. I shall always event for moment. Yes. Prabhakar Yes, More. what happened? I am Prabhakar More. What happened? पण हा वासाडा मला का मारून गेला? हे वासाडिया तू इथं थांबा. तू ये परत. नाही तुला आपटून मारला तर बघ. तुला सांगतो ह्याला आपटतो का नाही बघा. आज वासाडा मला मारून जातो. हा शुक काय ओ मामा. मामा काय मामा आहे मी. मग काय आता आओ म्हणायचं का काय तुम्हाला? मग म्हणा ना. आमचे हे नाहीत त्यांनाच फक्त आओ म्हणून आवाज देते बरं का मी. बरं ते राहू द्या. स्कार्फ कसा दिला बुवा? हे 900 रुपये डझन. डझन तुम्हाला डझन माहिती नाही? 12 900 रुपयाला 12 पीस आहेत का नाही? 12 बिरा नाही घ्यायचे मला आपला एकच हवाय. मग बघा चांगला सिलेक्ट करा. कलर पण अगदी ब्युटिफुल आहेत का? हॅलो बागिने सर. हा मम्मा. अगं हो येता एखादा स्कार्फ दिसला ना तुझ्यासाठी छान तर घेऊन येईन मी. हो आणते. स्कार्फ इकडे समजून लवकर या. स्कार्फ बघण्यासारखा ताबडतोब हजेरी लावा. स्कार्फ मस्त आहे. हा कसा दिला हो? हा कसा? हा बेचव असला ना तरी रुबाबदार आहे. बेचव असला तरी रुबाबदार आहे. हलका असला तरी क्वालिटीला एकदम बेफाट आहे. किंमत कमी टिकायला हमी. किंमत सांग ना बो. किंमत म्हणजे काय तुमचं राहू द्या माझं राहू द्या. 300 रुपये देऊन टाका. 300? हा मग काय? आता तर 900 रुपये डझन म्हणत होते ना तुम्ही. म्हणजे एकाचे झाले 75 ना. आता 300 म्हणून राहिले का? कसं आहे माहितीये काय तुम्ही 1 डझन घेतला ना तर 900 रुपये आणि सिंगल पीस घेतला ना तर 300 रुपये आहे का? काय जमा दिली? एका पीसचं 300 रुपये का? हो राहू दे बाई. मग नाही
मस्त आहे हा. आय लाईक दिस. आवडला? मी घेते. आय विल गिव्ह यू 300 रुपीज. 300 रुपीज. मी घेऊन राहिले होते ना. ओ मॅडम तुम्हाला 300 रुपये परवडलं नाही ना म्हणून टाकलं ना तुम्ही. मग त्यांना घेऊ दे ना. नाही पण मी काय म्हंटल काय? बाबा विचार करते राहू दे असं मी नको म्हटले का. नाही एक्सक्यूज मी. सॉरी काकू पण हा मी घेतला होता दादा आधी. तुम्ही दुसरा मला घ्या, तुम्ही आवडलाय. दुसरा घ्या. यातला बघा कुठेतरी सिलेक्ट करा. नाही पण मी घेतला होता बाई हा. नाही, काय करते तू. अहो, मी घेतला होता. नाही आता मी हा बाय करणार आहे. ए बाय काय? अशी बरी तुला बाय बाय करून जाऊ देईन मी. हा स्कार्फ हवा आहे बरं का मला. हा हवा आहे पैसे देते मी तुम्हाला. एक मिनिट तुमचे पैसे वगैरे राहू द्या. मला हा आवडलाय दादा. मी घेतलाय. मी घ्या, तुम्हाला घ्या. पैसे द्या, देते. 300 रुपये देते 300 रुपये द्या, तुम्हाला. लगेच पटकन देऊ एक टाक. मिनिट. दे चल ये चल ये. अरे का बावळट बाई आहे काही. अहो आग लागली तुमच्या तोंडाला. स्कार्फ फाडला हिने. अहो हा माझा स्कार्फ का फाडला हो तुम्ही. फाडला. काय फाडला फाडला. केवढं नुकसान केलं हो तुम्ही माझा. हा राग बाकर मोरे. हा मोर्या आहे. अरे हा वसाडा मला अगोदर नाव विचारतो आणि मग मारून का बोलतो. हे वसाड्या ये पुढे ये तुला. ओ दादा हा. जाऊ दे ना तिकडे. त्याला काय बोलता. इथे स्कार्फ फाडला ते बघा तुमचा. पहिला आताच्या आता 300 रुपये टाका. हा. 300 रुपये टाका पटकन. हिच्यामुळे फाडला की नाही मी स्कार्फ. हिच्या बोला. हिच्याकडून घ्या पैसे. मी का देऊ पैसे. मी नाही फाडलाय. यांनी फाडलाय का. तू दे पैसे. ए बाई चांगला मी घेत होते म्हटलं मला आवडलाय तर म्हणे मला हवाय आता बचना गुंडाळून बचना बाई. असं नका मला करू. हा ड्रेस हवाय आता याची प्राइस सांगतो. ड्रेस हवाय? 700 रुपयाचा आहे ड्रेस. घे. घे आता घाल ड्रेस. घे. ओ आग लागली तुमच्या पण तोंडाला ती. माझं कपडे कशाला फाडतावाय. फाडायची हौस आहे ना तुम्हाला. आधी इथं पैसे टाका रोख मग कपडे फाडा का नाही. दादा एक मिनिट. तुम्ही मला का बोलताय. तुम्हाला बोलू हिने नको. आधी सुरुवात केली की नाही. हा स्कार्फ मला आवडला होता. हिने फाडला. आणि मोठी शाणी ओ, तू तुमचं- ऐका ना. सुरुवात तू केली ना ग. केली. हा हे बघ माझ्या नादी लागू नको हा. मी तुला सांगून ठेवते. धंद्याची काय वाट. करशील तू. काय करशील धंद्याची वाट. काय करशील मला सांगस. तू मला शिकाळस. बाई. तुला चांगलं दाखवीन बर का. हेच का माझा. माझ्या नादी नको लागू तुम्ही तुला सांगते. माझ्या नादी लागू नको. जाऊ मी दे. तुला सांगते. फाडून फाडून काय बघून राहिली का. तुझ्या डोळ्यात पाहणार आहे का मी. हे कुठल्या भाषेत बोलायला लागले तू. मला शिव्या द्यायच्या. आहे माझी भाषा. ये इकडे मी मोरी वाढून काढते ना तुझ्यावर नाही येत. चाल. नॉनसेन्स. यू डॉंकी यू मंकी. काय बोलून राहिली. कळलं नाही काय तुम्हाला. तुम्हाला मारकी म्हैस गाडवीन जकीन डाकीन असं म्हणाली. अहो तिनं तर 2-4 शिव्या दिल्या ना तुम्ही तर अंगाच लावली 5 शिव्यांची. रांग लाव नाही तर काय. हिनं 3च द्याला. माझा तुम्ही स्कार्फ फाडलाव ना म्हणून मी सगळ्या कोकणातल्या शिव्या दिलेल्या तुम्हाला. काय जमात रे. मला जखीण बोलली तू. हा जकीन. मला डुकरीण बोलली तू. नाही, काय? मुडदा शिवला तुझा. तुला शीत घेईन आणि चांगली लोडवीन बर का. ऐका ना. खानदेशी माणसाच्या नादी नाही लागायचं. खानदेशी माणूस शांत आहे तोवर संत आहे. एकदा का भडकला ना मग. Stupid idiot. Mind your tongue. नानाची टंग. I can also use this type of language. उनी मोठी इंग्रजांनी पोटनी जाग. Fox ate your mother. काय बोलली होई. आवशी खाल्लन कॉल असं म्हणाले. हे बघ ए भोकर तोंडे. हो, काय? परत तुला सांगून राहिले माझं डोकं भडकवू नको बरं का. ऐक. एकदा भडकलं ना का मग काहीच राहणार नाही. काय करशील? शिल्लक. काय करशील दाखव तुला काय. चल, हे बघ. टाकू नका कपडे. नाही तुला हात दिलेत का देवानी. हा. हा? ताप- मी पण ओ, हा, टाकून मग हे दाखवते. धरलं का? मी पण हे फेकलं ना चालणार. अरे, राजा गप्पा. बोलते मला. ए, ऐका. हे घे. ए, ऐका. फाड, अरे, फाड, फाडू फाड, नका. अरे, फाडू हे नको. फाडायचं. अरे, हे घे. तुमच्या या, आईचा हे हो घे. तुमच्या. हे हा घे. बघितला माहिती. हे घे. हा बघितला राहू दे. बघितला माहिती. चांगलं हिला दाखवते ना. बघितलं माय. असा अंगावर वावालीने वाट लावून टाकी अख्ख्या खानदाराची तुमच्या. नाही हा? असे ना तर बाय माझ्या आईशी. चुकलं पैसे देते तर बघा ना, तर बाय माझ्या आईशी. सत्याची पांढरी बाय माझ्या आईशी. दुपारचा वेळ आणि तू बोलता गेला राजेश बाय माझ्या आईशी. या ज्या 2 नवटंकी बायका आलेल्या आहेत आणि माझ्या धंद्याची अरे वासाला कुठं. अरे बिरो. अरे येणार खोट. अरे तुम्ही बाई ना लिंबूचे आयटम
किती वेळा सादर करतो रे. एक तर तुझा पाठांतराचा घोडे नाही मागच्या स्किटचे वाक्य तू या स्किट मध्ये वापरतो. सिच्युएशन तसं होतं ना म्हणून बोलावं लागलं. कुठे तो लिंबू अंधश्रद्धा पसरवतो का रे? ना बाबा अंधश्रद्धा पसरवली ना लिंबू सारखा पिळून त्याचा ज्यूस करून पिऊन टाकीन मी. दलिंदर अरे काय झालं माझ्या आयुष्यात चालली नाही. हा कोण वसाडा मध्ये मध्ये येतोय मला मारून जातोय. ह्या 2 वसाड्या माझ्या स्टॉलची वाट लावली नाही, कपडे फाडून टाकली नाही. हे तुम्ही निघायत ना, मला कपडे विकायचे नाही. निघा 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 निघा. दादा 1 मिनिट. काय हिने आधी सुरुवात केली ना फाडाफाडीला. होय, होय. हिला जायला सांगा, मी नाही जाणार. ऐ, तू बघते ना मी काय घेते ते. आता मी तर इथं उभी राहणार आहे, मी तर कुठं जाणार नाहीये. घाबरले. निघा निघा घाबरली निघा. बसा. See your face in the mirror. काय बोलून राहिली का ही फोकडतोंडी थोकडतोंडी घेऊनच जाणार. ए बुचबुच करू नका बरं का. सिटी पोलीस स्टेशनला घेऊन जाईल बरं का मी तुला. घे ना, हा घे, तो घे, सगळे घे ना. ऐका ना ऐका. कशाला खराब करता? मी काय घेते मला हा हवाय ना, तो कशाला लोळवते. हा ड्रेस द्या. मध्ये ना आपण दे ना. चल चल जा तिकडे घे चल. कसं फसवलं दादा. हा ड्रेस द्या आता, पॅक करा प्लीज. अरे काय करून राहिली फोकडतोंडी बरं का. मी आता टाकू ना नका. अशी ना मी घेईन हिला. चल ये तू. मारामारी नका. ऐका 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 ऐका. कपडे कशा थांबा. अरे थांबा. अरे थांबा वासडा. उचला उचला. मी तुम्हाला सांगतोय सगळे कपडे उचला उचला उचलला. गेला काय तो. भाऊ खाली बस जरा. काय चाय पाणी मागू काय तुला? नाही नाही नाही. मला एक गोष्ट सांगशील काय? लय दमवलायस. मध्ये मध्ये मला येऊन तू मारतोय. कारण सांगशील का मला मारतोयस तर? नुसतं कारण सांग. मला सरांनी सांगितलं होतं तसं काय की मोरेंना उचलून आपट स्किट चांगलं होतं म्हणून. मागच्या वेळेस भलतं उचलून आपटलं तुला तर भलतं कौतुक झालं होतं ना. काय स्किट आपटण्यापेक्षा तुला उचलून आपटलेलं बरं आहे ना. नाही तर आपण किती बी आपटलं तर बऱ्याचदा पंच फुटतच नाही. ओके नाही. माझी काही दुश्मनी नाहीये. नाही तर काय हा मारतोस दुश्मनी नाही. तुम्ही चिपडूनचे मी थोड्याचा दुश्मनी कुठली हो. बांधाला बांधे का आपल्या? तो नाहीच आहे. मी ठेवणार पण नाही आहे तो. बरं चला ना उठा ना एकदा. आता कशाला उठा? शेवटचा एकदा उचलून आपटतो ना बाबा. तू काय आम्ही मेला वाजव उचलून आपली हॅलो हॅलो. हॅलो. नाही जमलेलं नाही ते. नाही मी काय म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे हो आमच्याकडे ना 100च्या वर स्थल आहेत. काय समजलं? नाही हे बघा. नाही मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार. हो नक्की जुलवणार. हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना. असा कसा जुलत नाही. वधूवर सूचक मंडळ. इथं आयुष्यभराची नाते जुलतात. 100% गॅरंटी. थोडंसं व्हेरिएशन. हो गॅरंटी. हे बघा एक काम करा. तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा. काय समजलं? चाल ना. काय बागे बागे चाली राहिनी. तू समोर चालायला लागला की मला समोर दिसत नाही. झाड्या कुठला बटाटे नाही बसणार इथे. जा. मला काय करायचं इथे बसणार आहे मी. जा म्हणा डोकावर बटेलच भेटणी तुम्हाला. गप्प बसू. एक माफ करा. हे माझं ऑफिस आहे का नाही? वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही? ठीक आहे. तुम्ही कोण? मी कोण? आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा? हे उलट होत आहे सगळं नाही का? वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं. पण हरकत नाही. मी प्रभाकर मोरे. असं कसं जुळत नाही. वधूवर सूचक मंडळाचा मी संचालक. बरोबर. इथे आयुष्यभराची नाती जुडतात. 100% गॅरंटी. हा तोच मी. हा बरं तुम्ही कोण? मी श्याम राजपूत.
15 वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुळवलं होतं तुम्ही. काय सांगता बाई काय? म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 2 पोरांची लग्न जुळवली. अरे देवा, अरे केवढा अपराध माझ्या हातून घडलाय, मला माफ कर. अरे काय फालतूगिरी चालू आहे? मी सुहास आहे, माझं नाव सुहास आहे. काय नाव तुमचं? सुहास. तुम्हीच सुहासात? हो. अच्छा, म्हणजे किरण नयन असं असतं तसंच ना? हो यो. हा तसंच तसंच. बरं, मी काय म्हणतो, माझ्याकडे कसं काय येणं गेलं? मी इला इथे ठेवायला आलेलो आहे. ठेवायला म्हणजे? ठेवायला म्हणजे ठेवायला. ठेवायला म्हणजे ठेवायला, आणि ह्याच्यावर आपण हसायचं त्या डाली. टाळा काय देताय हो तुम्ही? असं मला सांगा, एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो? ती वस्तू आपण परत घेतो. काय समजलो? मी पण तेच करायला आलोय. म्हणजे मी समजलो नाही. 15 वर्ष आमचं काही जुडलं नाही बुवा. हे पार्सल तुम्ही परत घ्या बुवा. परत घ्या हे पार्सल. चाललो मी. गेले ब्यात तर बरी आहे ना, कटकट नुसती. जाऊ दे त्याला, कशाला बोलवता इथे? जाऊ दे त्याला. चला. तुम्ही काय करता भाया? बाथरूम कुठे आहे तो दाखवा, जरा फ्रेश होते. कपडे ठेवा आधी, कपडे ठेवा. इथं लगेच राहायला लागलो इथं. पण अहो, 15 वर्षापूर्वी तुम्ही एकामेकाला पसंत केलं, त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना. अहो पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे. नाही जुळत ना, मग राय नाही इथे. कसाले नागपुरी कांदा सोली राहिनी तू? प्लीज, अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा. असं बघितलं का? 15 वर्ष झाले बरं. ऐराणीच्या अ बी येत नाही तिला. 15 वर्षात ऐरणीचा अ आला नाही ना मला, तरी काही आयुष्यात फरक पडलेला नाहीये माझ्या. व्यवस्थित चाललंय सगळं. माझ्या आयुष्यात फरक पडला ना. तू राह इथेच राह. मला हवं तिथे राहीन, मला इथे राहायचं तर मी इथे. मला काय चाललंय मगासपासून? हिथं राही, हिथं राही. ओ, ज्याच्याकडे राहणार त्या माणसाला विचारा ना. तुला काय विचारायचं रे? काय विचारायचं रे तुला? कशाला विचारायचं रे? हे वसाड्या, तू मला का मारलास? का मारलं? हो. अरे 15 वर्ष मी मन मारून मारून जगते, त्याच्या काय? तू मन मारून जगतोय, मी जगते तशी मन मारून. अरे ऍडजस्ट केला तुला 15 वर्ष मी. तू काय ऍडजस्ट केलं मला? मोरे काय सांगितलं होतं तुम्ही मला? हा माणूस व्यसन करत नाही, निर्व्यसनी. सांगितलं होतं की नाही? निर्व्यसनीत होतो मी. अरे बेवडा मारून तर पेरले नाहीस घरात सतत. तुझ्यामुळे ढोसायला लागलो ग. माझ्यामुळे काय नाही, व्यसनीच. असू दे, असू दे, असू दे. रोजच्या डोक्याला ताण हा. तुझं डोकं बनकून जात असं. थोबड बघा, ऍक्टिंग बघा, ऍक्टिंग बघा. बावळट ऍक्टिंग म्हणून राहिली. त्याच्यानंतर डोसायला बसतो मी. नाही, मला पण टेन्शन काय झालं की मी पण सुरुवात करतो. काय तुझ्या काय रे मध्ये? नाही, ढोसायचं काढलं तेव्हा माझं काय बोलला होता रे तू? मारू नका, तोंडात बोला ना. देवान तोंड द्याला ना बोलण्यासाठी. मारता कशाला सारखा सारखा? मारू नका, मारू. पोरगी सुशील घराण्यातली आहे म्हणे. मी परांजपे घराण्यातले बोललो होतो का नाही? तुम्ही बाय ना हाड्या बोलता काव का करून राहणार तू? तुला हाड्यात टिचाडी टाकसू राहते. ते पैसे वाजावं चोप तिला ठेवून घे. तू इथे राय ग. तू सांगू नको श्याम्यासारखं कुठे राहायचं. मला इथे राहायचं तर मी इथेच गप्पा वासाड्यानो, काय चाललंय तुमचा? इथं राहतो काय चाललंय? अरे मला पण माझा संसार आहे, असं स्वतःची बायको आहे, 2 पोरं आहेत मला स्वतःची. तुझ्या पोरांचे नको कौतुक सांगू. आता माझ्या पोरांचं कौतुक मी सांगणार तर काय शेजारी सांगणार? नको ना रे. नाही, नको ना रे. डोक्याच्या मरून जाशील ना रे माझ्या हातून. अरे डोक्याला ताप हिला ठेवून घ्या तुम्ही. जुडवायचं तर काय जुडवा. मला काही जुळवायचं नाही, मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. ऐका, तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा. एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडा. काय राहिला? हे स्थळ परत घ्या. मला नवं कोरं स्थळ द्या तुम्ही. मोरे तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं. आणि एक लक्षात घ्या, 25 वर्षाचा रुबाबदार, देखणा छान, मला शोभेल असा मुलगा शोधा. असं? हो. मला पण आहे ना, तुम्ही एक 22 वर्षाची चिकनी पोरगी बघा बा. एकदम अशी मदमस्त मुलगी तुला हो म्हणणार आहे? मदमस्त. अरे वसाड्यानो, निम्म शिम्म आयुष्य राहिलंय तुमचं. अरे पुढच्या 5 वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार याची चर्चा सुरू होईल काय दिवसात. आणि तुम्हाला 22-30 वर्षाच्या पोरी पाहिजेत, पाहिजेत.
लाज नाही वाटत तुला? लाज काय वाटायची? गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना. अरे पण माणूस आणि वस्तू याच्यात फरक आहे का ना? फरक आहे की नाही मला माहिती नाही. माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं. माझ्यासाठी पण. एक मिनिट पटकन बघा. ठीक आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे? शी, अच्छा शी नंबर आहे. तो घाणेरडा नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या. कुठला? 455. ओके 455. मला काय सांगितलं होतं गायक आहे. अरे कसलं गाणं एवढे हे काय गाणे. मला म्हणे डान्सर आहे म्हणे. पथक पथक नाचतं पथक नुसतं बिल्डिंगचे सगळे लोक झालं सुरू तुमचा? तुम्हाला राहायचं नाही एकत्र? नाही. इकडे या. हे तुमचं नवस्थल. हो म्हणा. बाप रे काय मुखडा शे बाप. एकदम सोना तुकडा शे आवत. शामे बघू. हल तिकडे तिकडे. एक मिनिट मॅडम हे घ्या. हे तुमचं नवस्थल. काय झालं? अरे पांढऱ्या घोड्यावरनं येणारा राजपुत्र तुला तसाच देखणं आहे हा. आई सुपत कसला हॅन्सम आहे. मोरे हेच तर माझ्यासाठी. मोरे ठरलं. हे स्थळ मला पसंत आहे. ह्याच्याशीच बोलणी करा. बर आधी माझी भेट घडवाव. मोरे आधी फोटो मी दिलाय. माझं स्थळ आधी. माझी भेट आधी. एक मिनिट. अरे वसाड्यानू हे तुमचेच फोटो आहेत 15 वर्षापूर्वीचे. शाम्या हा खरंच तू आहेस? आणि हे तू आहे? बरा दिसत होतास रे 15 वर्षापूर्वी. तू पण एकदम टावका होती बा. एकदम असं सिल्की केस मस्त छान दिसतंय तर तुला. आणि तू पण एकदम कवडी कचक काकडी होती बा. अरे असणारच ना. अरे लग्नाच्या अगोदर मी सुद्धा असा राजहंसासारखा दिसायचा. कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज बाळगा हो कमीत कमी. असं द्या पण बघा 15 वर्षापूर्वीचे तुमचे फोटो. अरे 15 वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली वाय बघा. काय आहे 15 वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात. आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात, भांडणं सुरू होतात. म्हणून तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाली. नाही पण ही तशी राहिली नाही ना आता. ही बदलली ही तशी ती नाहीच आहे. मी ज्याला पसंत केलं तो हा नाहीच आहे ना. असं कसं ऐका ना. हो नाही. अहो मी काय म्हणतो हा बघा मला कळतंय आता. मला सगळं जाणवलेलं आहे. मी तुमच्यावर ना कुणीतरी करणी केलेली आहे. नाही देवा शपथ. काय आहे असा जेव्हा संसार चांगला चालतो ना तेव्हा डोळ्यात खूपतो लोकांच्या. काय मोरे अहो दृष्ट लागली तुमच्या संसाराला. नाही असं काही नसतं. अहो असतं. मला माहिती. मी कोकणातला माणूस आहे. चिपळूणचा खुद्द काय जमात देव. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे सगळा उपाय आहे. तुम्ही इथं बसा. तुम्ही नाही आपण बसा इथं तुम्ही बसा. काय तुम्ही काळजी करायची नाही. तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा. काय जमाजलं बसा. तर बाई माझ्या आईशी सत्याची पांढरी. संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं करा. प्रत्येक स्किट मध्ये लिंबू घालतो का रे तू? मागे तू कपडे विकत होता स्किट मध्ये लिंबू घातला तिथे तर तुला येऊन धुतला रे. आधी तू शालू आणायचा आता तू लिंबू आणतो का रे? किती अंधश्रद्धा पसरवतो. हल्ली मोठे लोक सुद्धा लिंबू घेऊन फिरतात का नाही. आपली संस्कृती झालेली आहे ना ती. असं का? पण बरेच मोठमोठे लोक हे लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात. तुझ्या डोक्यात रक्त कमी गेलेलं. तुझ्या डोक्यात रक्त घातलं पाहिजे. डॉक्टर याव लवकर. अहो याव डॉक्टर. मेलात की काय आता मीच मरतोय. लवकर माझा ट्युमर काढा. विचार ओरडू नका नाही तर असं ओरडून आतला ट्युमर फुटेल. डॉक्टर या ना लवकर याव. खूप दुखतंय. अगं शालू
धोका दे गो मैना अग शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसलीचा मैना उघडी नाही आणली रुसलीचा मैना शालू धोका दे गो मैना हा गेला अरे असाच करतो हा, कधीपासून येतो रे, फक्त गाडा म्हणून जातो. अरे बुलेट ट्रेन सारखा थांबतच नाही. ऐक मरायची पाळी आले. डॉक्टर आल्या आल्या जाऊ नका. गाणं कसलं म्हणताय विचार रे. ऐक दुखतंय हो. डॉक्टर या रे लवकर. डॉक्टर यावं लवकर. डॉक्टर शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना. डॉक्टर वेदना खूप असह्य होत आहे तो. नाही वसाड्या, तुला चेतना असह्य झाली म्हणून तू माझ्या स्किट मध्ये चेतना नाही हो, वेदना. खूप पोटात दुखतंय. जाम पोटात दुखतंय. अरे एक मिनिट काय करताय डॉक्टर की कोण आहात तुम्ही? अहो माझं ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही ते घेऊन येता, मला उघडा करता, गाणं म्हणताना परत निघून जाता. ऑपरेशन करतच नाही तुम्ही. अच्छा म्हणजे तुला उघडा केला ह्याचा प्रॉब्लेम आहे. नागडा करा, मला प्रॉब्लेम नाहीये. ऑपरेशन करा. होणार सगळं होणार. काय आहे काय पारकर गुरुजींनी मला सांगितलेलं आहे. काय आहे आजचा माझा काल शुभ झालेला आहे. कळलं का नाही? माझं सगळं ग्रहमान चांगलं आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन करायला घ्यायचं समजलं. हा म्हणजे ऑपरेशन सुरळीत होईल. म्हणजे तुम्ही ऑपरेशन करण्यापूर्वी कुठल्या तरी महाराजांचा सल्ला घेता? काय करणार? हा त्याशिवाय मी टेटस्कोपला हातच लावित नाही. काय समजलं? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला जाम दुखतंय काय? जाम दुखतंय म्हणजे जोरात दुखतंय. आता वेगळं काय सांगू तुम्हाला? काळजी करू नका. थांबा 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट. नाही तर सगळं सुरळीत होणार. डॉक्टर आहे का नाही मी? साधी सुधी गोष्ट आहे का? 1 मिनिट. नाही काही नाही. थांबा. काय करताय? ऑलरेडी आहेत कपाळा. आटे आहेत माझ्या कपाळा. नाही तो अंगारा केशव गुरुजींनी मला दिलेला आहे. हा लावल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही. काय समजलं? हो गुरुजी ऑपरेशन करतोय, लक्ष ठेवा. ऑपरेशन तुम्ही करताय ते कशाला लक्ष ठेवतील? नाही तसं नाही. त्यांना सांगितल्याशिवाय मला कुठलीच गोष्ट करता येत नाही. काय समजलं? हा मग नाही तर मला रात्रीच येऊन त्रास देतात. कुठे? स्वप्नात. काय बुवा मला नाही सांगितलं बुवा. असं रुसून बसतात का नाही? काय सारखं इथे बोल नका, इथे पण बोला, मला त्रास होतो ते बोलताना. सगळं बरोबर आहे तुम्ही. बरोबर आहे सगळं बरोबर आहे. त्याच्यामुळे अंगारा लावायला लागलेला आहे. हो सगळं होणार व्यवस्थित. काय काळजी करू नका. 1 मिनिट ऑपरेशन करायचं. मला दुखतं. एवढ्या लांबून कुठं ना. हा शॉर्टकट बरा आहे का नाही म्हणून येतो का नाही? काय बोलता? थांबा ऑपरेशन सुरळीत होणार. एक काम करा. काय करताय? हा कापूस गाडी नाकात टाका. नाकात? आणि मग श्वास कशाने घेऊ? जिकडे मोकळा असेल तिकडनं घ्या का नाही? 1 मिनिट. अजून एक काम करा. घाला लवकर नाकात. हा घ्या तुळशीचं पान तोटात असू द्या. नाही त्याची कसा म्हणजे तुम्हाला श्वासोश्वास चांगला घेता येईल आणि हवा शुद्ध गावल. थांबा थोडं सगळं नीट होणार. काळजी करू नका. थांबा 1 मिनिट. थांबा. हे काय करत आहे? अंगठ बांधतोय. अहो ते मेल्यानंतर बांधतात ना. हो ऑपरेशन म्हणजे मरणच का नाही? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? तसं नव्हं. आणि मला एक गोष्ट सांगा. हा उद्या तुम्ही मेलो म्हणजे समजा मेलो तर घरची लोक येणार. हा इथं बोंबलत बसणार, रडत बसणार. अंगठ बांधायला विसरले मग वाडी मग टाईट होते का नाही? काय समजले? त्याच्यामुळे हा बांधलेला आहे. आणि जगलं तर हा सोडता येईल. बरोबर आहे ना? जगलं. आणि काळजी करू नका. हा म्हणजे तुम्हाला सांगतो गुरुजींनी मला तसं वचन दिलेलं आहे. माझं ग्रहमान चांगलं आहे. माझं आज मी जर डोंगर पोखरला ना तर हिरं सापडतील. हिरं कोणी सांगितलं डोंगर पोखरला की हिरे सापडतात? तू असं काय करता वाय? कुणीतरी म्हटलेलं आहे ना, खोदा पाड निकला हिरा. हिरा नाही हो, चुवा. 1 नंबरचा चुवा माणूस आहे. नाही पण ऐका ना, मी काय म्हणतो शिंपल्यात हिरा असतो ना? हो नाही हो, शिंपल्यांमध्ये मोती असतो. काहीतरी काय सांगता. मोती घराच्या बाहेर बांधलेला असतो. मला माहिती आहे का नाही?
एवढंच करू शकतो मी. अहो तुम्ही काय करताय? लवकर करा. ट्युमरच काढे. थांबा, घाबरू नका. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. मरायला इकडे आलो मी या माणसाकडे. इथं आहे ना ट्युमर? इथं तुम्हाला माहिती की मला विचारताय? बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. एक मिनिट बघू दे कुठे ट्युमर आहे तुमचा. तो काढा. वरट आहे कशाला? डायरेक्ट कापलात तुम्ही. आता ऑपरेशन करायचं म्हटलं कापावं लागणार आहे ना. फूल तरी द्यायचे ना मला आधी. थांबा जरा, एक मिनिट. बघून द्या बापरे, काय झालं? केवढा अंधार आतमध्ये आहे. मग आता लाइटिंग करू आतमध्ये? दिवाळी आहे. आणि काय हा सगळा हा? या आतड्या बघा एकतरी सरळ आहे वासाडी याच्यातली. सगळा गुंतागुंत झाली नाही. एखाद्याची बेशिस्त बाई असते ना, कपडाच्या साड्या कोंबते तसं सगळ्या कोंबलेल्या आहेत या आतड्या. कुठे डॉक्टर झालात तुम्ही? असंच असतं, ती रचना अशीच असते. हो तुम्ही लवकर ट्युमर काढावं. माझं ट्युमरच काढतोय. एक मिनिट. काय प्रॉब्लेम झालेला आहे. मग हा सगळं मलाच निसरावं लागणार आहे. ते काय करताय पण? 2 मिनिटं थांबा. आता मला तिच्याकडनं न्याय निवाडा घ्यावा लागेल. कोणाकडनं? देवीकडनं. देवीकडनं? कोण देवी? तर कौल मागायला लागेल का? नाही त्याशिवाय काय व्हायचं ना. थांबा जरा, एक मिनिट थांबा जरा. बाय माझी आयशी. शांत बसा जरा. तसं कापता यायचे नाही. बाय माझी आयशी. सत्याची पांढरी आणि संध्याकाळचा प्रहर आहे. बाय माझी संध्याकाळचा कुठे दुपारचा प्रहर आहे? बसाव. देवी बरोबर बोलतोय ना, जागृत झालेली आहे देवी. संध्याकाळचाच प्रहर आहे. तू बोलणं गेला ना येस बाय माझी. बाय माझी आयशी म्हणजे ह्याच्या पोटात काय 2 पाईपलाईन गेलेली आहे. रक्तवाहिनी त्या देवीला कळेल काय आहे तर. बाय माझी आयशी, उजवी साईडची जर कापायची असेल तर उजव्या साईडचं फुल दे. आणि जर डाव्या साईडची कापायची असेल तर डाव्या साईडचं फुल दे. बाय माझी आयशी. दे बाय माझी आयशी. बघ मांग विचारायला कुठला तरी. हा काय विचारा ना. हा काय डावा पडलं म्हणजे डावा. मी लात मारली म्हणून पडलो. नाही देवी न्याय निवाडा दिलेला आहे. काय बोलता येड्यासारखं? शांत बसा जरा. नाही आता करत का? आता मला कल्ली नाही कुठलं काय कापायचं. एक मिनिट. आई लवकर कापा तुम्ही. देवा केवढा रक्त. चुकीची कापली काय? तुम्हाला तर माहिती चुकीची कापली की नाही. नाही तसं नव. देवान कौल द्यायला नव्हता, पण देव पण माणूस आहे का? देव किती माणूस असतो. थांबा थांबा, काळजी करू नका. थांबा जरा, एक मिनिट. गाठ मारून ठेवतो ते. गाठ मारताय तुम्ही? ऑलरेडी माझी गाठ मारली आहे. नाही होणार, सगळं होणार. आता सगळं कन्फ्युजन झालेलं. आता करायचं काय नेमका? थांबा एक मिनिट. नाही अजून आहेत आमच्याकडे उपाय बरेच आहेत. थांबा एक मिनिट. पुढची आपल्याकडे योजना आहे का? नाही योजना. मोसंबी ही मोसंबी आहे. मोसंबी राजपूत मोसंबी. मोसंबी. आता मोसंबीचं काय आहे? मोसंबी आहे ना. म्हणजे ह्या ट्युमरला लावली बरोबर तो ट्युमर बाहेर येईल का नाही. तो असा त्याच्यावर फिरवणार तुमच्या पोटावर. मोसंबी फिरलो असं होणार आहे? अरे मोसंबी नाही, आतमध्ये लिंबू आहे. लिंबू आहे? हा काय? लिंबू दाखवा ना. येडायस काय? बाहेर काढा. काय मारायला होतोस त्याला? म्हणून तर मोसंबीतनं लपवून आणलेला आहे ना. तो टप्पीलाच असतो वासाडा. काळजी करू नका. आता हा लिंबू आहे ना, मी ह्या ट्युमर वर फिरवणार. त्याचं ट्युमर पटकन बाहेर येईल. काय जमत नाही काय? त्या सगळं होणार बरोबर. काळजी करू नको. एक मिनिट. बरोबर फिरवतोय. थांब. हा काय? हलू आता होणार. सगळं होणार. काय झालं? काय लिंबू आत पडला. काय बोलताय तुम्ही? लिंबू आत पडला. हे बघा. आता ट्युमर पण आतमध्ये, लिंबू पण आतमध्ये. नाही का स्टोरेज आहे का माझं? थांबा आता काहीतरी. थांबा जरा. फोन आला. नाही थांबा जरा. एक मिनिट जरा. फोन आलेला आहे. 1 मिनिटचा कुठला फोन आला? हॅलो महाराज. हा झालंय. ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे भाडलेलं आहे पोट. काय शुभकाल माझा संपला? अरे देवा. नाही तसं ना. ऑपरेशन करून आतमध्ये लिंबू अडकलेला आहे. तर काढू काय जरासा? नाही काढता यायचा. हात नाही लावायचा. मग आता शुभकाल हाय कधी?
उद्या संध्याकाळी 6 नंतर काय करो मग तोपर्यंत बरं नाही 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 बोललो ना तुम्हाला हा चल ठेव हो लिंबू काढा ना हो नाही लिंबू नाही ट्युमर तरी काढा ना हो अरे 4-5 रुपयाचा लिंबू काय किंमत आहे काय त्याला राहू दे अहो, ऐका ना, काय करताय काढा ना हो, ते बाहेर काय पडतो. काढता येणार अरे बाबा माझा शुभ काल आता संपलेला आहे पण माझा काय संपेल ना तुम्ही काढा ना, नाही तुझ्या नाही पाया जमणार पडतो. अरे गुरुजीनी दिल्याशिवाय ऑर्डर दिल्याशिवाय मी कसा काढू अहो, हा काढा तुझ्या पाया पडतो नाही नाही खरंच नाही होणार नाही नाही अरे मग एवढं फाडलं आता शिवा तरी असं म्हणता वाय शिवला एवढंच करू शकतो मी अहो, काय करा